श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुमची एखादी इच्छा आहे, एखादी मनोकामना आहे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, मेहनत करताय, पण खूप सारे अडथळे येत आहेत आणि तुमची ती इच्छा पूर्णच होत नाहीये. तर अशा वेळेला एक तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक सांगणार आहे. 21 दिवसांची ही मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे, जी की मी पण सुरुवात केलेली आहे. माझे जवळजवळ आता 11 ते 12 दिवस झालेले आहेत. मी पण या 21 दिवसांच्या मॅनिफेस्टेशन टेक्निकला सुरुवात केलेली आहे. तर 100% आपले कष्ट चालू राहू द्यायचे, आपले प्रयत्न चालू राहू द्यायचे आणि त्यामध्ये जे सतत आपल्याला अपयश येत आहे, सतत म्हणजे शेवटपर्यंत जाऊन शेवटी हाती काहीच लागत नाहीये, तर अशा वेळेला नशिबाची साथ मिळावी म्हणून यासाठी आपल्याला ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची मॅनिफेस्टेशन टेक्निक करायची आहे. करण्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी आहे आणि ही करत असताना तुम्हाला खूप म्हणजे इंटरेस्ट येईल, तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि एक प्रकारची मनामध्ये जे आपण म्हणतो ना एनर्जी, प्रसन्नता, नाही माझं हे काम होणार, माझं हे काम होणार, हे 100% तुमचं माइंड जे आहे ते पॉझिटिव्ह राहील. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक डायरी घ्यायची आहे. अगदी म्हणजे ज्याच्यावर रेषा असतात, अशी एखादी डायरी घ्या किंवा एखादं रजिस्टर घ्या किंवा एखादी वही घ्या. त्यामध्ये दुसरं काही लिहिलेलं नसू नये. आपण फक्त आता ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी टेक्निक करणार आहोत तर ती करण्यासाठी आपल्याला ही डायरी हवी आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या इच्छा अगोदर दुसऱ्या टेक्निकसाठी वापरलेली डायरी सुद्धा आपल्याला नकोय. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तुम्हाला लक्षात येईल. अगदी कोरी नवीन आपल्याला डायरी किंवा वही हवी आहे आणि ब्लू कलरचा पेन हवा आहे, निळ्या कलरचा पेन. कोणता पेन घेऊ असं करू नका, निळ्या कलरचा आपल्याला पेन घ्यायचा आहे. कोणत्याही दिवशी या टेक्निकला सुरुवात करा. 100% या 21 दिवसांमध्ये तुम्ही ज्याही कोणत्या इच्छेसाठी ही टेक्निक करणार आहात त्यातून तुम्हाला म्हणजे मार्ग मिळालेला असेल की आता काही दिवसातच तुमचं होणार आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला असेल किंवा तुमचं काम सुद्धा झालेलं असेल आणि अगदी कोणत्याही इच्छेसाठी करू शकता तुम्ही. कोणत्याही की जी प्रोसेस चालू आहे आणि कुठेतरी होत नाहीये, तुम्ही त्याच्या मागे पळताय, ती पुढे पळते, आपली इच्छा असेल, गोष्ट असेल, तर त्यावेळेला हे नक्की करा. याचे अनुभव 100% येतील. तर बघा, कोणत्याही दिवशी, आता मी ज्या दिवशी या टेक्निकला सुरुवात केली होती ती गुरुवारी केली होती, तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, असं काही नाही. आता मी महाराजांना मानते म्हणून मी गुरुवारी केली, असं तुम्ही एखाद्या देवांना, गुरूंना मानत असाल तर तुम्ही त्या दिवशी करू शकता, काही हरकत नाही. तर आपण आता ती वही घेतली. तर मी माझं सांगते, मी संध्याकाळी काय करते, दिवे लागणीला जेव्हा देवाजवळ दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावतो, त्यानंतर माझ्या काही सेवा असतात, मी मंत्र स्तोत्र ते म्हणते. ते झालं की मी म्हणजे तिथून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी ते मंत्र स्तोत्र माझ्या सेवा केल्या की एक आपल्यामध्ये ऊर्जा असते. तर त्यानंतर डायरेक्ट मी म्हणजे जिथे जागा आहे, पहिल्या दिवशी मी जिथे बसली तिथेच बसून मी ही टेक्निक करत आहे. अजून तरी आता 11-12 दिवस झाले तिथेच बसून करत आहे. असं काही पण रूल नाही की तिथेच बसून करायची, पण एक प्रकारची आपली एनर्जी असते तिथे हे झालेली, त्याच जागेवर तुम्ही बसून केलं 21 दिवस तर खूप छान. नाही जर जमलं कुठेही बसून केलं काही हरकत नाही. तर मी ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन त्या जागेवर येते आणि माझी ही जी टेक्निक आहे ती करते. तर तुम्ही असं काही नाही, तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत कधीही करू शकता, कोणत्याही वेळेत करू शकता. यासाठी असं काही नाही की याच वेळेत केलं पाहिजे, त्याच वेळेत केलं पाहिजे, त्याच वेळेत. पण पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला ही टेक्निक सुरू केलेली आहे, रोज त्याच वेळेला जर तुम्ही ही टेक्निक केली तर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट बघायला मिळतील. पण कधीतरी शक्य नाही झालं तुम्हाला ते, किंवा तुम्ही घरी लेट आले किंवा तुम्हाला एखाद दिवशी घरी यायचंच नाही, तर तुम्ही ऑफिसच्या जागेवर, गावाला, कुठेही टेक्निक केली तरीही चालेल, काही हरकत नाही. असं काही नाही की मग मी घराबाहेर गेली तर मी कसं करू. ही जी वही आहे गावाला जाताना सोबत घेऊन जायची. तुम्ही आता ऑफिसमध्ये जाता, तुम्हाला वाटलं की लंच टाईममध्ये मला रोज वेळ असतो, मी लंच टाईममध्ये करणार, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. तर आता ह्या वहीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिलं पान आपल्याला उघडायचं आहे. वहीमध्ये बघा सगळ्यात वर जी प्लेन जागा असते तिथे रेषा नसतात, असा बॉक्स असतो, प्लेन जागा असते आणि त्याच्या खालून रेषा असतात. तर ती जी प्लेन जागा असते तिथे काय करायचं आपल्याला, अगदी 2 लाईनमध्ये, जास्तीत जास्त 3 लाईनमध्ये, तसं तर 2च लाईनमध्ये, तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला थँक्यू युनिवर्स हा वर्ड आपल्याला यायला हवा. तर 2 लाईनमध्ये आपल्याला आपली इच्छावरती लिहायची आहे आणि त्याच्या खाली लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स. आणि हे अगदी मनातून तुम्ही जेव्हा हे लिहिताय त्यावेळेला तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं व्हिज्युअलाइज तुमच्या मनामध्ये हवं. आता मी पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करते, आता मी सध्या माझी ही टेक्निक सुरूच आहे तर त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की मी काय करते. आता माझी जी इच्छा आहे, मी 5 मिनिटं फक्त अशी मांडी घालून बसते आणि फक्त असं समोर बघत राहते, वाटलं तर डोळे बंद करते, माइंड एकदम शांत करण्याचा प्रयत्न करते की दुसरी कोणतीच गोष्ट, कोणताच विचार माझ्या डोक्यामध्ये नकोय, असं शांत बसते. आणि मला वाटलं की हां आता मी शांत आहे,
ती वही उघडते, पहिलं अगोदर जे आपण लिहिलेलं असतं वरती विश, ती विश वाचते आणि त्या विशकडे बघत बघत एक 5 वेळा, 10 वेळा, 11 वेळा, 12 वेळा ती विश परत 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 म्हणते. मग हे म्हणून काय होतं की ते व्हिज्युअलाइज व्हायला लागतं. ते पूर्ण चित्र की हे असं असं असणार आहे तसं ते पूर्ण व्हिज्युअलाइज होतं आणि त्या मग याच्यामध्ये मी माझी जी विश आहे ती म्हणजे लिहिते. जे एक वेळा आपल्याला फक्त एकच वेळा लिहायचं आहे, वरती जे कोरा भाग आहे तिथे मी लिहिते. आणि त्यानंतर खाली आपल्याला खाली जे पेज आहेत, ज्या रेषा असतात, तर तिथे खाली आपल्याला 21 वेळा, फक्त 21 वेळा. आता तुम्ही म्हणाल 11 वेळा, 51 वेळा पेज भरून लिहू का? नाही, तुमचं कितीही मोठं रजिस्टर घ्या, छोटं रजिस्टर घ्या, पण फक्त 21 वेळाच आपल्याला खाली ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायचं आहे. आता वरती आपण विश लिहिली त्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये, खाली आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय 21 वेळा एका खाली एक आपल्याला लिहायचं आहे. आणि तेही म्हणत म्हणत इच्छा डोक्यामध्ये, व्हिज्युअलायझेशन डोक्यामध्ये, आणि खाली 21 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायचं आहे. आता ते मग तुम्ही अगोदर त्याच्यामध्ये नंबर्स टाकून ठेवू शकता किंवा 21 डॉट करून ठेवू शकता. आता मी डायरी घेतलेली आहे, माझ्या डायरीमध्ये खून कशी आहे माहिती का? मी पहिल्या लाईन पासून लिहिलं की खालच्या 2 ज्या रेषा असतात त्या माझ्या खुल्या राहतात. म्हणजे पहिल्या दिवशी मी मोजलं 1 2 3 4 5, माझ्या लक्षात आलं, मी लक्षात काय ठेवलं की हा पहिल्या रेषेपासून आपल्याला इथे 21 होतं आणि खालच्या 2 रेषा उरतात. तर मी आता रोज काउंट करत नाही की 21 किती, मी पुढच्या पेजवर काय करते, पूर्ण तेवढं लिहिते, खालच्या 2 रेषा सोडून देते, पूर्ण लिहिते, 2 रेषा सोडून देते. कारण आपण असं कुठेतरी खून लक्षात ठेवायची की इथपर्यंत माझं 21 येतं, म्हणजे रोज रोज मोजायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि ते 21 टाइम्स आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहिला. त्यानंतर काय करायचं, जे पहिल्यांदा आपण ओम नमो भगवते लिहिलं होतं त्याच्यावरती आपलं बोट ठेवायचं. मी पेन ठेवते, आता पेन आपण लिहिलेलं असतं त्याचं परत मी कॅप लावते आणि ती पेन त्याच्यावर ठेवते, तोंडाने म्हणते ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर वरती जी आपली विश लिहिलेली आहे ती म्हणते, परत थँक्यू युनिवर्स म्हणते, परत आपला पेन 2 नंबरला जे आपण लिहिलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय त्याच्यावर ठेवते, परत विश बोलते, परत थँक्यू युनिवर्स म्हणते, परत तिसऱ्या ओम नमो भगवते वासुदेवाय लिहिलेलं आहे तिथे आणते, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं, विश बोलायची, थँक्यू युनिवर्स म्हणायचं. असं करत करत ते 21 टाइम जिथे आपण लिहिलेलं आहे लास्टचं तिथपर्यंत यायचं. एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं, आपली विश वरती जी लिहिलेली आहे त्याला बघत बघत मोठ्याने म्हणायची, त्यानंतर थँक्यू युनिवर्स म्हणायचं. असं हे आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर अजून ॲडिशनल मी एक गोष्ट करत आहे, हे पूर्ण लिहून झालं, पूर्ण आपली एनर्जी म्हणजे हाय आहे खूप, आपण हे करत असताना पॉझिटिव्ह राहतो. त्यावेळेला उजवा हात जो आहे, आता तुम्हाला डावा दिसेल पण हे फ्रंट कॅमेरा आहे, हा माझा उजवा आहे, तुम्हाला डावा दिसू शकतो. तर मी त्या पानावर लिहिते जिथे आपण ओम नमो भगवते वासुदेवाय विश लिहिली त्याच्यावर उजवा हात ठेवते आणि ती जी विश आहे डोळे बंद करते, व्हिज्युअलाइज करत 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 जोपर्यंत मला पॉझिटिव्ह वाटतं किंवा मला म्हणावंसं वाटतं, जोपर्यंत मला खुशी मिळते की ती मी माझी विश बोलत आहे, व्हिज्युअलाइज करत आहे, तोपर्यंत ती मी म्हणते. आणि त्यानंतर ही जी वही आहे ती आपल्याला बंद करायची आहे आणि ज्या जागेवर तुम्ही झोपता त्या उशीखाली, पिलो खाली आपल्याला ही डायरी ठेवायची आहे आणि त्याच्यावर डोकं ठेवून आपल्याला संध्याकाळी झोपायचं आहे. दिवसभर तुम्ही ऑफिसला जाताय, बाहेर जाताय, तुम्ही घरामध्ये तुमच्या नंतर गादी खाली ठेवलं तरी चालेल किंवा तुमची उशी कोणी उचलणार नसेल तर उशी खाली तसंच ठेवलं तरीही चालेल, किंवा तुम्ही बाहेर कुठे जाताना वगैरे आपल्या पर्समध्ये, आपल्या बॅगमध्ये ही वही कॅरी केली तरीही चालेल. परत घरी आल्यावर लिहिलं, परत संध्याकाळी डोक्याखाली ठेवलं, डोक्यावर ठेवून झोपलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आता बघा, कारण हे आपल्याला डोक्याखाली ठेवायची आहे आणि जर आपण जुनी आपली डायरी घेतली लॉ ऑफ अट्रॅक्शनची, त्याच्यामध्ये कितीतरी विश आपण लिहिलेले असतात, तर मग ते युनिवर्स सुद्धा कन्फ्यूज होतं. इथे आपण काय करतोय, स्क्रिप्टिंग पण करतोय, म्हणजे 21 डेजची मॅनिफेस्टेशन टेक्निक पण करतोय आणि पिलो टेक्निक पण यूज करतोय की आपण पिलो खाली ठेवतोय. तर मग खूप सारे विश म्हणल्यावर ते कन्फ्यूज होऊन जाईल की युनिवर्सला पण कळणार नाही की आपल्याला काय द्यायचं आहे. त्याच्यामुळे नवीन वही घ्या आणि ही एकच विश लिहिलेली वही उशीखाली ठेवायची, झोपून जायचं. रोज असं 21 दिवस करायचं आहे. 21 दिवस करून झाल्यानंतर ही जी वही आहे, तुम्हाला जर पिलो टेक्निक याच्यानंतर करायची नसेल, दुसऱ्या कोणत्या टेक्निकसाठी वापरायची असेल तर जिथे संपलं तिथून पुढे आपण या वहीचा वापर करू शकतो, काही हरकत नाही दुसऱ्या टेक्निकसाठी. आणि ही जर वही बहरली त्यानंतर कुठेही आपल्याला म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये
किंवा तुम्ही ही जाळू शकता असं काही नाही, कारण काम झालं तुम्हाला जर वाटत असेल की कोणी बघेल, कोणी हे काही करेल, किंवा तुम्ही फाडून ते पान तुम्ही ते जाळू शकता, फेकून देऊ शकता, किंवा एखाद्या मातीमध्ये दाबून देऊ शकता, काही करू शकता, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शनची 21 डेजची मॅनिफेस्टेशन टेक्निक आपल्याला वापरायची आहे. आणि नक्कीच तुम्ही खूप विश्वासाने आणि पॉझिटिव्ह तुम्ही सकारात्मक विचाराने जर ही केली तर 100% आपली इच्छा ही पूर्ण होतेच होते. श्री स्वामी समर्थ.